43व्या भारत स्काउट गाईड जिल्हा मेळाव्यासाठी जिजाऊ ज्ञानतीर्थ माध्यमिक विद्यालय मानवत रोड या ठिकाणाहून आमचं स्काउट आणि गाईडचं पथक, त्यांचे मार्गदर्शक शिक्षक कुंडगे सर आणि मार्गदर्शक गाईड गायकवाड मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हे दोन्ही आमचे पथक या जिल्हा स्काउट गाईड मेळाव्यासाठी उपस्थित झाले होते। या 4 दिवसाच्या एकूण प्रोग्राममध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या स्पर्धेच्या निमित्तानं मुलांना सहशालेय उपक्रमाचा एक भाग म्हणून शिस्त, संस्कार, सर्जनशीलता आणि नाविन्यपूर्ण गोष्टी त्याचं निरीक्षण करण्याची संधी मिळाली, त्याचा अभ्यास करण्याची संधी मिळाली आणि प्रत्यक्ष स्पर्धेत भाग घेण्याची सुद्धा संधी मिळाली। मुळात शालेय वयामध्ये पुस्तकाच्या बाहेर, शाळेच्या बाहेरचं जग सुद्धा मुलांनी बघणं आवश्यक असतं आणि खऱ्या अर्थानं या अनुभवातूनच मुलांचे नेतृत्व गुण पुढे येत असतात, मुलांमधले जे काही कौशल्य आहेत ते पुढे येत असतात, मुलांची सर्जनशीलता पुढे येत असते आणि खऱ्या अर्थाने एक मॅच्युअर कॅरेक्टर म्हणून मुलांना तयार होण्यासाठीची एक नामी संधी या स्काउट आणि गाईडच्या मेळाव्यातून मिळत असते। या मेळाव्यामध्ये आमच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा वेगवेगळ्या उपक्रमामध्ये, वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये बक्षिसं प्राप्त केली। या मुलांना मी आवाहन करेन, आमच्या शिक्षकांना पण सुद्धा, की येणाऱ्या याच्या पुढचे जे काही मेळावे आहेत यात अजून कशी चांगली बक्षिसं घेता येतील, अजून कसं चांगलं शिकता येईल यासाठी आपण नक्की प्रयत्न करावा। हा मेळावा नवरचना प्रतिष्ठान आणि भारत स्काउट गाईड परभणी कार्यालय आणि जिल्हा परिषद शिक्षण विभाग परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने हा मेळावा पार पडला। त्यांचं सुद्धा मी खूप खूप अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो की अतिशय चांगल्या पद्धतीनं, सुव्यवस्थित पद्धतीनं, शिस्तीमध्ये आणि मुलांच्या अनुभव विश्वाला एक संधी देणारा हा मेळावा आज संपन्न झालेला आहे। त्यांचं सुद्धा मी अभिनंदन आणि कौतुक करतो। वर्षापूर्वीचा, मला वाटते 3 वर्षापूर्वीचा स्काउट गाईड मेळावा हा जिजाऊ ज्ञानतीर्थ मानवत रोड या शाळेमध्ये झाला होता आणि याच्या पुढेही जर आम्हाला जिल्हा परिषदेने आणि ऑफिसने जर संधी दिली तर नक्की आम्ही पुढच्या काळामध्ये मेळावा घेण्याचा विचार करू आणि उत्कृष्ट पद्धतीने त्याचं नियोजन, आयोजन करून एक चांगला मेळावा पार पाडू।